घेतलंय आता घरी जाऊन तुम्हाला ओपन करून दाखवतो. भरपूर मोठं आहे याच्यामध्ये. काय आहे पहिलं बघावं तर लागेल. आवाज येतोय. आणली एक त्या टायमाला ते दादा चला तीस टमाटे वांग कोणाचे बघू शकता याच्यामध्ये काय पॅकिंग भारी येतो. काय 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 जे बघू शकता बघा किती लाडू बनवले आजीने. खरं आहे का नाही सांग बरं. मी महाशिवरात्रीला भरपूर मोठी इथे यात्रा वगैरे असते आणि जल्लोषामध्ये साजरी केली जाते. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर आज आपल्या घरामध्ये एकदम मस्त मेनू चाललाय. दिवाळी होऊन आली 2 ते 3 महिने आणि आता जे उरलं सामान आहे ना त्याच्यापासून बाई बघा काय बनवून राहिली. आता घरामध्ये आपल्या नानाची लय मज्जा आहे. मजा खायची हे बघा आजी काय करू राहील तुमची. याले की बाई आता पिठे घरात लाडू करते खायला. दिवाळीचं पीठ उरलेलं बघा आता लाडू करू राहिले. लाडू हे कोणते लाडू? डाळीचे काय याचे? डाळीचे घरात आज डाळीचे लाडू बनवून राहिले. आणि नाना आपल्या फक्त बघा त्यांचं लक्ष फक्त बघा तुम्ही तिकडंच लक्ष आहे. खायचं लक्ष. तर गाईच आपण चाललोय आता नाही का पातळीला. आईचा कॉल आला होता. आईला नाही का वांगे आणि मिरच्या वगैरे लावायच्या आता शेतामध्ये. तर तिने मला कॉल करून सांगितलं की मला वांगे आणि मिरच्याचे रोप आणून दे. तर म्हटलं देतो आणून. आई तुला तर वाटेमध्ये काहीतरी दिसलं ना तुम्हाला तर दाखवतोच. आणि रोप वगैरे पण कसे भेटते ते पण तुम्हाला दाखवतो. तर चला मग. आज तुला घेतलंय आणि आज मी चाललोय. आता आम्ही आलोय नर्सरीमध्ये. आता तुम्हाला दाखवतो कोणत्या कोणत्या प्रकारचे झाडं वगैरे ते प्रकारचे रोप आहेत. इथं भरपूर झाडं बरं का. पहिले आपले ते वांगे ते बघितलं ना तुम्ही घरचे ते पण इथूनच नेले होते. फुलाचे तेच आहे का काही तसं? फुलांचे पिशवी आणली एक. त्या टायमाला ते दादा चला तीस टमाटे वांग कोणाचे एक हजार टाकायचं सगळे आता एकच पिशवी. हॅलो रोप वगैरे घेतले आता. आता चाललोय आम्ही घरी. एवढंच काम होतं. सकाळी 2-3 वेळेस आईने कॉल करून सांगितलं होतं. तर आज घेऊन झालं तो. आता सगळे रोप वगैरे घेतले आईने नेऊन देतलं. ताक सुला नाही का 2 दिवसापासून खोकला येतोय. तर गोळ्या घेऊन बघू. गोळ्याने ठीक वाटत आहे नाही तर मग डॉक्टरकडे तो. जिंजर आहे. घरी चाललो होतो तेवढ्यात नाही का डिलिव्हरी ऑफिसमधून कॉल आला आणि म्हणते तुमचं पार्सल आलं. आज पण आपलं काहीतरी नवीन पार्सल आलंय. तर बघू काय भेटतंय त्याच्यामध्ये. ओपन करून तर बघणार आपण नक्की. पण पहिलं घेऊ त्यांच्याकडून. तुझी रेट हा करतोय मी पार्सल. घाट शिरस ना निलेश शिरसाट निलूची आजी. हां कोणची गेली OTP लावाय. OTP आला की चला पार्सल तर घेतलंय. आता ओपन तर नक्कीच करायला लागेल घरी जाऊन. येऊत का मग. आता पार्सल घेतलंय आता घरी जाऊन तुम्हाला ओपन करून दाखवतो. भरपूर मोठं आहे याच्यामध्ये. काय आहे पहिलं बघावं तर लागेल. आवाज येतोय बघू. बघा आलंय. बॉक्स दिले चेहऱ्यावर कसं नाजूक कळी हसू येतं. काय आलं म्हणलं आता लगेच आहे का काहीतरी. काहीतरी हाय बा त्याच्यात. तेलाचे डबडे का तुपाचे डबडे काय बघ बरं काय खोल बरं. त्याला चाक वांगे इकडे. बघा तुमची आजी काय का पिती काय ना आता. आणलंय काय नो बाई. तर कोणतरी नातांडाने दिले तर नाव काय त्यांचं बघू दे ना आधी कापे होते. हे फोडायला भारी वाटतं ना तुला. काय लय खुश असते फोडायला बघ. पण बाई तुला एक सांगू का तुला लय जपत आहेत खरंच. एवढं कधीच कोणाचं आपल्याला मी आतापर्यंत नाही बघितलं. बघ मनापासून जपत आहेत दररोज. आतापर्यंत कधी पार्सल बघितलं तो घरात आपल्या दररोज पार्सल. घ्यायचे 2 बॉक्स आले आहेत आता. तुम्ही यामध्ये काय माहीत. अरे बोट काय पेशीन बैला दमच निघत ना. बैला नुसतं का पाहायचं पडत तिला आहे का. हाताने
काय पाठवलंय गाईज बघू शकता काय याच्यात गरम तर धने पावडर आहे, त्याच्यात लाल बी टर्मरिक पावडर, हे फुटलेलं आलंय काय रेड चिल्ली. नानाला काहीच नाही पाठीत कोणी, बैलच सगळे पाठीत आहेत. आता याच्यामध्ये काय बघू, हे दाखव हे फाडा येईल चाकू दाखव ना. आता मला फोडू दे ना, एवढं मला फोडून देत नाही बाई. तिचं आहे म्हणलं हात नको लावू म्हणते का खाऊ. हा काहीच बघू शकता याच्यामध्ये काय पॅकिंग भारी आहे राव. काय काय ना तूप दिलंय, तूप बैला 1 लिटर तूप दिलंय बाई. बघा A2 देशी काऊ घी 905 ग्रॅम. कोणत्या दादा पाठवले थांब आपण त्यांचं नाव घेऊ. की प्रॉडक्ट नाही का याच्यामध्ये मी ॲड करून देतो तुम्हाला. एवढं गाईज हे नाही का झायरो ऑर्गॅनिक फार्म कोण आलेलं आहे त्या दादांनी किंवा ताईंनी पाठवलं आहे, त्यांच्या मनापासून धन्यवाद. कारण एवढं प्रेम करून राहिले, एवढे सर्वजण जपू राहिले आजीला, तर मी नक्की याची नाही का एकदा ॲड पण करून दाखवतो. आणि त्यांचे परत एकदा मनापासून धन्यवाद मानतो की एवढं तुम्ही आजीला जपू राहिले आहेत. मी हे कधी विसरणार नाही आणि हेच धरून सगळं मी पुढं चालत राहील. धर आई पै तुला बघताय ना आता तुला काय पाठवलं नाताने की नातीने माहीत नाही आहे, फक्त त्यांनी हो एवढं पाठवलं आहे याच्यामध्ये. तर याच्यावरूनच आपण ठरवलं आहे. तर एवढं पाठवलं आहे, मसाले पण पाठवले, तूप पण पाठवलं आहे. तुला बघ किती जपत येतं. बघ तुपाचा डब्बा म्हणली ती, तुपाचा डब्बाच निघलाय. येईन पाठवत आहे आता नाना सोयीच्छेने पाठवत आहे. आता पण तुम्हाला कोणी पाठवलं का आत्तापर्यंत काही? हां तुमच्या नातेवाईकांना तुम्हाला काही पाठवलं का आत्तापर्यंत सांगा. तुला पाठवलं खरं सांग, खोटं बोलत नाही. कोणी पाठवलं आत्तापर्यंत काही? बघतोय जे लेकी तुला दररोज बघत आहेत बोलत आहेत त्यासोबत, जे कमेंट करतात, तुला एवढं जपू राहिलेत. खाते बाबा काही काही नाना खबर नाही खात मग. काही जे बघू शकता बघा किती लाडू बनवले आहेत आजीने. आपल्या आजीचे हातचे लाडू एवढे भारी आहेत ना की तुम्ही बघू शकता. हे बघा एकदम मोठा लाडू बनवले. एकच लाडू खाल्ला ना परत इच्छाच नाही झाली पाहिजे असे लाडू बनवते. हे बघा किती भारी बनवलेत. कॅन्टीन मधली डाळ आणली होती त्याचे बनवलेत. तू खाऊन बघ ना एखादा. खाल्लं नानाला सकाळी म्हणत होतं लिहून द्या, नानानं दिलं नाही. घेतले का बाजू नानाची लगेच? मी म्हणत होतो मी लिहून देतो यादी. एक पुढे आहे ना करडची आपली 2 आहेत. तुम्हाला मी 10 वेळेस म्हणलं नाना लिहून द्या. नाना नाही तू आण तुझ्या मनाने. खरं आहे का नाही सांग बरं. मी त्याच्यामुळे मी तुम्हाला 100 वेळेस सांगत असतो हे असं नाही का 2 माणसामध्ये कधीच पडायचं नाही. हे बघा बरोबर बाजू घेतली नानाची. हे बघा सकाळी नाना म्हणले तुझ्या मनाने आण, आता बैल लगेच बाजू घेऊन राहील नानाची. नाना म्हणते नाही, नाना म्हणले होते त्याच्यामुळे मध्ये नाही पडत त्यांच्या चुकून. गाईज आत्ता वाजलेत 6:45 आणि आता आम्ही बसलोत गप्पा मारीत आजी आजोबा मी. नानाचं आज काय चाललंय विचारा नानाला. काय चाललं नाना तुमचं? काय चाललंय आमचं? 5 पांडव चालायचे 5 पांडव सध्या चालूच आहे. राड काय झालंय? दुखूच आहे. मग आता काय करायचं? खायला मला लय खायला लागत होतं. म्हणजे एक भाकरीची आज चतकोर भाकर काय मी अर्धी पाहून. मग काय करायचं खायला तुम्हाला? आता ती गोड नाही खायचं, बाकीचं खा ना काही पण. काय दुसरं खा, तिखट खावा तर आग होती पोटात, गोळ्या खायच्या. मग आता काय करू? काय खायचं? दूध लावायचं का? दूध भाकर खाता का? दूध भाकर दूध लावा आपण. जर्सीचं दूध. मग आता काय खाता? साखर आहे नाना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. आता वाजले 7 आणि मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन चाललोय. तसं तुम्हाला आपलं माहिती आहे रुद्रेश्वर. तर आता मी संध्याकाळ, तुम्ही दिवसाचं वातावरण सगळ्यांनी बघितलेलं आहे, पण आता मी तुम्हाला संध्याकाळ दाखवणार तिथलं मुवमेंट कसली. तर चला आता 7 वाजलेत तर एक 5 मिनिटं आपण ते पोहोचतो. भरपूर जवळ 3 किलोमीटर असल्यामुळे काही टाईम नाही लागत जास्त. तर चला मग गाईज पुढं बसले, एका साईडला पोलीस बसले, एका साईडला मेजर बसले आणि तुमचा भाऊ पाठीमागे युट्यूबवर बसलाय. मी आलो आता रुद्रेश्वरला आणि बघू शकता संध्याकाळची किती शांतता असते.
फक्त नाही का तुम्हाला ते रातकिड्यांचा आवाज येऊ राहिला, ची आवाज येऊ राहिला बघा. तुम्ही वृद्धेश्वरला भरपूर वेळ आले असतात, पण दिवस आला असतात. संध्याकाळी बघा ह्या पद्धतीनं असते, एकदम शांत वातावरण असतं. कुठं काहीच नाही, पक्ष्याचा पण आवाज नाही, काहीच नाही, एकदम शांत आवाज. बघू शकताय तुम्ही आत्तापर्यंत नाही का भरपूर लिंग बघितले असेल, पण या प्रकारे रुद्राक्ष आकाराचे लिंग कुठंच नसेल बघितली. ही लिंग आहे. त्यावेळेस गावामध्ये दुष्काळ पडला होता ना, त्यावेळेस नाही का हे पिंडीमधून पाणी कंटिन्यू चालू होतं. हे नाही का असं पण म्हणतात की काशीचं पाणी निघतं येथून. या प्रकारे मंदिराचा आराखडा वगैरे बघू शकताय तुम्ही. आणि एवढी नाही का थंडी आहे, तरी इथं पूर्णपणे असं गरम वातावरण आहे. एवढी थंडी वगैरे काहीच नाही आतमध्ये, पूर्णपणे गरम एक ऊर्जा आहे इथं, असं पण म्हणू शकतोय आपण. भरपूर ताईंची आणि दादांची कमेंट आली होती की आपल्या इथलचं देवस्थान रुद्रेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे. तर आज योग्य संध्याकाळचा टाईम भेटला आणि आम्ही रुद्रेश्वरला आलो आहे. तर बघू शकता इथली स्वयंभूलिंग आहे बरं का. ही लिंग नाही का दरवर्षी नाही का तांदळाच्या कारणं एवढी प्रकट होते. आणि महाशिवरात्रीला भरपूर मोठी इथं यात्रा वगैरे असते आणि जल्लोषामध्ये साजरी केली जाते. संध्याकाळपर्यंत जरी आले नाही तर तरी 9 वाजेपर्यंत दर्शन करू शकतात. 9 वाजेपर्यंत मंदिर बंद नाही होत. 9 वाजेपर्यंत भरपूर भाग बघता येतात. आणि ज्यावेळेस नाही का श्रावण असतो ना, त्यावेळेस दर श्रावणाच्या प्रत्येक दिवशी नाही का इथं बेल आरती असते. मंदिर वगैरे बघून कसं वाटलंय, मी तुमच्यासाठी नाही का एक नवीन पूर्णपणे देवस्थानचं नाही का इथं भरपूर असं दाखवण्यासारखं आहे. तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मी लवकरच घेऊन येतो. तिथं मी पूर्ण तुम्हाला ज्ञानोपी बारव आणि इथं भरपूर राम मंदिर वगैरे भरपूर आहे असं काही. आणि गर्भगिरीचं एक नाही का 16गिरीचा टोक म्हणून आहे, तो पण दाखवतो. लवकर तुमच्यासाठी घेऊन येते मी. तर गाईज बघू शकता बघा, झाडापासून एक पिंड बनवली इथं. आजचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. तर भेटू उद्या लवकरच. तर देवस्थान कसं वाटलंय नक्की कमेंट करून सांगा. भेटू उद्या मग. तोपर्यंत टेक केअर, गुड नाईट, बाय बाय.